जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत चाळीसगाव तालुक्यामधील पाटण या गावामध्ये। तर चाळीसगाव मधून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावरती पाटण हे गाव आहे आणि पाटण गावामधून 3 किलोमीटर अंतरावरती पाटणादेवी हे प्रसिद्ध असं मंदिर असून हे मंदिर आपल्याला गावतळा अभयारण्य या क्षेत्रामध्ये आपल्याला असल्याचं पाहायला भेटते। तर ह्याच मंदिरामध्ये आता आपण दर्शनाला जाणार आहोत। तर रस्त्याने जाताना आपला संपूर्ण रस्ता जो आहे हा जंगलातील असेल। तर जंगलामध्ये जाताना कदाचित आपल्याला काही वन्यजीव प्राणी देखील पाहायला भेटतील आणि मातेचं दर्शन देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींनो, जाऊया आता पाटणादेवीच्या दर्शनासाठी। पाटणादेवी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जवळ असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे, जे गवताळा आट्रोम घाट अभयारण्याच्या आत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे। या ठिकाणी चंडिका देवीचे मंदिर असून ते निसर्गाच्या सानिध्यात शांतता आणि आध्यात्मिक अनुभव आपल्याला देते। आपल्या खाजगी वाहनांनी आपण अगदी मंदिराच्या जवळ येऊन पोचतो। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोरच मंदिराकडे जाण्यासाठी एक भव्य असे प्रवेशद्वार आपल्याला समोर दिसते। या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूनी आपल्याला या ठिकाणी हार फुले त्यानंतर प्रसादाची दुकाने भेटतात। या ठिकाणी मंदिराकडे जात असताना आपल्याला सुरुवातीला एक हा ब्रिज लागतो। या ब्रिजवरून आपण चालत जाऊन पुन्हा एकदा उंच टेकडीवरती जाऊन पोचतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एक आपल्याला छोटासा ब्रिज लागतो आणि हा ब्रिज आपण क्रॉस करून गेल्यानंतर समोरच आपल्याला पाटणादेवीचे भव्य दिव्य असे हे मंदिर आपल्याला दिसून येते। मंदिरात जाण्या अगोदर आपल्याला समोरच दोन भव्य अशा दीपमाळ या ठिकाणी दिसून येतात आणि पुन्हा काही पायऱ्या आपण वरती चढून गेल्यानंतर आपण येऊन पोचतो हे पाटणादेवी मंदिराच्या परिसरामध्ये। आणि हे मंदिर आपल्याला अतिशय प्राचीन आणि हेमाडपंथी शैलीतील असल्याचे या ठिकाणी आल्यानंतर दिसून येते। सभा मंडपातून समोर पुढे चालत आल्यानंतर आपल्याला एक गर्भगृह दिसते। त्यामध्ये लक्ष्मी माता, भवानी माता आणि गणेशजी तसेच भगवान महादेवांची एक पिंड आहे आणि बाजूच्या गर्भगृहामध्ये आपल्याला चंडिका देवी म्हणजेच पाटणादेवीची सुंदर अशी सुबक मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। पाटणादेवी हे श्रद्धा, इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम असलेले एक सुंदर ठिकाण आहे, जे चाळीसगावच्या जवळ असल्याने पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करते। तर मंडळींनो, आज आपण आलो होतो चाळीसगावातील प्रसिद्ध असं देवस्थान असणारं ठिकाण म्हणजे पाटणादेवी या ठिकाणी। तर आपल्यासोबत होते गौरव दादा, स्वप्नील दादा आणि गतीश पाटील साहेब।
तर मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर कसं काय वाटलं, आवडले का स्वप्नील दादा? खूप प्राणी, भरपूर प्रमाणात प्राणी सुद्धा आहेत, भेटले आम्हाला. सतीश पाटलांना दिसले नाही, भेटले त्यांना डायरेक्ट भेटले, चक्क प्राणी भेटले त्यांना. वातावरण खूप चांगलं आहे. आपण पण वेगळं काहीतरी यावेळेस बघायला भेटलं. गौरव दादा? हो, खूप असा अप्रतिम सुंदर मंदिर आहे देवीचं इथे. आणि इथं माकडांची पण संख्या खूप जास्त आहे आणि अति सुंदर असं जंगल पण आहे इथे. त्यामुळे खूप असे निसर्गरम्य पाहण्यासारखं वातावरण इथं आहे. तर मित्रांनो, लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.